तर आदरणीय नाईफ कादरी आपणास विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामधून आसनस्थ व्हायचं आहे आणि मैदानामध्ये आपण जे आयकॉन खेळाडू पाहतोय त्यामध्ये मजगाव संघामध्ये आपण पनवेल तालुक्यामधील एक मोठं नाव पाहतोय सुमित धोंगडे. त्यांच्या समवेत आपण अलिबाग तालुक्यामधील एक आता ज्याने रिसेंटली आपल्या नावावरती मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक घेतली असा निखिल पाटील आणि वैभव, हे तीन आयकॉन खेळाडू आपण मजगाव या संघामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रोफेशनल खेळाडूंचा दर्जा काय असतो किंवा एक संयमित सुरुवात कशा पद्धतीने करायची असते ही मैदानामध्ये दाखवून दिलेली आहे. जे नवीन खेळाडू आहेत काही वर्षांनी पदार्पण करणार आहेत असे जे प्रोफेशनल खेळाडू जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचं प्लॅनिंग किंवा त्यांच्या स्ट्रॅटर्जी आपण आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येकाने फक्त क्रिकेट बघू नका, तर त्यांचं प्लॅनिंग कशा पद्धतीने असतं किंवा त्यांचं शॉट सिलेक्शन कशा पद्धतीने असतं या सर्व गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. पहिल्या बॉलवरती एक धाव घेतली, येथे हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव, दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव, दोन धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 2 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. मैदानामध्ये शादाब उझेर 11 शिग्रा विरुद्ध झैनब 11 मजगाव या दोन्ही संघादरम्यान आपण सामना पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पराग खोत, हा देखील आपण एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील. तर या बॉलवरती सिंगल घेतली जाईल. आणि गोलंदाजी मार्कवर देखील आपण आयकॉन पाहतोय बागमंडला या गावचा खेळाडू आहे. या बॉलवरती फटका फसलाय आणि आज आपण पाहिलं तर गोलंदाजाला ऍज अ आयकॉन म्हणून का बोलवलेलं आहे दाखवून दिलंय अरबने. या बॉलवरती पराग खो सारखा फलंदाज बाधून तंबूत परततोय. ना तर आपण कोणत्याही फलंदाजाला बाद करू शकतो. आणि ते प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहिलं. गोलंदाज अरिब याला आयकॉन म्हणून का बोलवला किंवा त्याच्यावरती विश्वास का ठेवला याचं ज्वलंत उदाहरण किंवा याचं प्रात्यक्षिक त्याने मैदानामध्ये दाखवलं. पराग खोत म्हटलं की मुरुड तालुक्यामधील मसगाव गावचा एक नामवंत किंवा नामांकित खेळाडू आहे. फक्त मुरुड तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात किंवा त्याच वेळेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आपण त्याला सातत्याने खेळताना पाहतो. परंतु आज मात्र आपल्या संघासाठी जे योगदान नेहमी देत असतो तो देताना दिसला नाहीये. कारण समोरचा गोलंदाज देखील आयकॉन आहे. त्याच्याकडे असलेलं कौशल्य, त्याच्याकडे असलेलं प्रभुत्व, गुणवत्ता सर्व काही त्याच्या गोलंदाजीवरती दिसलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि पराग खो सारख्या फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकारला पण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट प्रयत्न, इथे प्रयत्न फसला गेलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न आज गोलंदाजाने प्रभावी केलेला आहे. ज्या पद्धतीने फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट आहे त्या पद्धतीने खेळपट्टीवरती ती गोलंदाजी पाहायला मिळते. कारण आयुष्यामध्ये किंवा आपल्या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही त्या क्षणाला कशा पद्धतीने रिॲक्ट करताय हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक फक्त सिंगल धाव घेतली जाईल. एका धावेच्या सहाय्यानं 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त आहे. एकदा अरिभाईची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर त्यांच्या संघसहकार्याने टाळवायला काहीच हरकत नाही. कारण समोरचे मित्रांनो जे फलंदाज आहेत, एका बाजूला सुमित धोंगडे आहे, दुसऱ्या बाजूला पराग खोत होता, परंतु अशा फलंदाजांना देखील रोखण्याचं काम केले. कारण पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले होता आणि अशा वेळेला आपण सातत्याने चौकार किंवा षटकार पाहतो, परंतु त्या षटकामध्ये फक्त सिंगलच धाव देण्याचं काम हे आरिफभाईने केलेलं आहे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 4 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत.
तर वैभव आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय, हा देखील आयकॉन खेळाडू आहे. वैभव आहे, जोपर्यंत सुमित धोंगडे आहे तोपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळ साकारू शकेल. परंतु गोलंदाजी मार्कवर ज्याचं मी आताच अनाउन्समेंट केली, ज्याने अलिबाग प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्या नावावरती ज्याने बाईक मिळवली, तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे, बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आता खऱ्या अर्थानं हे बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. जेव्हा दोन वाघ एकत्र येतात एकमेकांसमोर, तेव्हा ते युद्ध पाहायला काही वेगळीच मजा असते आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला निखिल पाटील आहे, मॅन फ्रॉम अलिबाग वागरण, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा आपण पाहतोय फलंदाज वैभव. या दोघांमध्ये आता हा सामना पाहायला मिळेल. ओमकार स्ट्राईक एंडवरती आहे आणि गोलंदाज निखिल मैदानामध्ये आलेला आहे. निखिल कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करणार, कारण पहिल्याच गोलंदाजाने प्रभावी केले, ज्याने नेत्रदीपक अशी गोलंदाजी मैदानावरती केली, ज्याने 4 धावा फक्त आपल्या गोलंदाजी करत असताना खर्च केल्या. तर येणारे 3 षटक अजूनही शिल्लक. पहिलाच बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पंचांच्या भूमिकेमध्ये रवी पवार, मॅन फ्रॉम मुंबई, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर या ठिकाणी सुबोधजी घडसे सर, हे देखील मुंबईचे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. माझ्या समवेत ज्यांचा आवाज आपण वेस्ट बेंगॉल येथून ऐकला असेल, यासीन मर्चंट सर, मॅन फ्रॉम अलिबाग नवगाव. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आज निखिल पाटीलची जर आपण क्वालिटी पाहिली किंवा त्याचं कौशल्य पाहिलं तर प्रत्येक बॉल हा गुडलेन स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न तो सातत्यानं करत असतो. अशा वेळेला फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने फुटवर्क मुवमेंट करणार हे देखील पाहणं योग्य असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे दुसऱ्या बॉलवरती देखील इथे फलंदाजाला बीट करण्याचं काम केलं. बॅटकट आहे. धावफलकेत 1 ने भर होईल. धावसंख्या धावफलकावरती 5 आलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. आता सुमित धोंगडे इथे डिफेन्सिव्ह खेळ करणार की आक्रमक भूमिका साकारणार, त्याला मात्र इथे शेवटल्या बॉलपर्यंत राहणं फार गरजेचं असणार आहे. कारण पनवेल तालुक्यामधून थेट आज मुलुंड तालुक्यामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा एक मोठी जबाबदारी असेल. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली. इथे पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर कट फटका, परंतु गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा काढायच्या तर कशा पद्धतीने काढायच्या या ठिकाणी प्रयत्नामध्ये संघर्षामध्ये, जसं की वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळावा तसं या मैदानामध्ये बॅट्समन एक धावेसाठी संघर्ष करतोय. संघर्ष फार महत्त्वाचा आहे. तुम्ही संघर्ष कशा पद्धतीने करताय आणि नुसता संघर्ष देखील महत्त्वाचा नाहीये, तर त्याच्यामध्ये यश देखील प्राप्त करावं लागेल. येथे मात्र जबरदस्त फटका. वैभवला ॲज अ आयकॉन म्हणून का बोलवलंय याचं त्यांनी इथे उत्तर, ओमकार माफ करा, ओमकारच्या बॅटमधून येतोय षटकार. धावफलकावरती आलेले आहेत. धावफलकावरती जर पाहिलं तर मोठा फटका येत नव्हता, कारण पहिल्या 2 जर पहिल्या ओव्हरचा विचार केला तर एकही चौकार किंवा एकही षटकार नव्हता. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिले 3 बॉल चांगले, परंतु चौथ्या बॉलवरती थोडीशी लेनमध्ये चेंजेस केले, थोडासा पुढा टाकला आणि त्याच कारणास्तव मोठा फटका पाहायला मिळाला. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये जातो, एक सिंगल धाव घेतली जाईल, दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 आलेली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये बॉलिंग करत असताना निखिल पाटीलने खूप चांगला कमबॅक केला. जर एक षटकाराचा आपण अपवाद वगळला तर उर्वरित 4 चेंडू या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. तर माझ्या स्कोररच्या भूमिकेत अर्थातच अहमद ताके या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. अंतिम बॉल यॉर्करचा प्रयत्न पंचांकडे त्यात देखील मागितली जाईल आणि इथे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये आय कॉन्टॅक्ट, दोन्ही फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन, दोन्ही फलंदाजांमध्ये म्हणतात ना की एक चांगला बॅलन्स असावा लागतो, तो नव्हता. इथे फलंदाज बाद. तर नवीन तौफिक आपण लोकल बॉय जातोय, मसगाव गावातीलच आहे. परंतु बघा कधी कधी जेव्हा आपण रमी खेळत असतो ना, तेव्हा कधी कधी आपल्या एका भाषाचे काम करणे ती दुरीतिरी करते.
असं बऱ्याचदा टेनिस क्रिकेटमध्ये घडताना आपण पाहतो. एखादा आयकॉन खेळाडू कधी कधी चांगली कामगिरी करत नाही, परंतु त्याच वेळेला आपला जो लोकल खेळाडू आहे तो कधी कधी चांगला हवी होत असतो. तर त्या प्रकारची कामगिरी येथे मात्र आता या तौफिकला करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. दुसऱ्या ओव्हरचा आपण जर गेम पाहिला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे 10 धावा खर्च केल्या गोलंदाज निखिल पाटीलनं. तर आपण प्रोजेक्टेड स्कोर बघितला तर इथे साधारणतः 28च्या घरामध्ये दिसतोय, परंतु इथे 28 धावा पूरक ठरणार नाही आहेत. कारण जसं की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक मैदानाचा आपण एक अंदाज घेतो. जसं की वानखेडेचं स्टेडियम आपण पाहिलं तर तिथे साधारणतः 160-170 धावा या IPL मध्ये आपण सातत्यानं पाहतोय. या खेळपट्टीचा आपण आढावा घेतला तर 4 षटकांमध्ये साधारणतः 50 ते 60 धावा आपण सकाळपासून पाहतोय. त्याच्यामुळे त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून या दोनही फलंदाजांना त्या स्वरूपाचा खेळ मात्र करावा लागेल. 2 षटकांची सांगता 14 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय, समीर मात्र येतोय. तर मित्रांनो, समीर शेख हा जो खेळाडू आपण मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय हा मुंबईवरून बिलॉंग करतोय. मुंबईवरून थेट आज मुरुड तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आणि पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा, बॅटची एज घेतली गेली आणि या बॉलवरती फक्त एक सिंगल घेतली जाईल. सुमित धोंगडेला देखील इथे रोखून ठेवलेलं आहे. फटके मारावे तर कशा पद्धतीने मारावे, धावा घ्याव्या तर कशा पद्धतीने घ्यावा, या एका विवंचनेमध्ये सापडलेला आहे. कारण पहिल्या षटकापासून सुमित धोंगडेची बॅट आतापर्यंत आपल्याला शांत दिसत आहे, परंतु नाण्याची दुसरी बाजू आपण बघितली तर गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आरिफ भाईने फक्त 4 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल पाटेने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केले. येथे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अलॉंग द कार्पेट येथे फक्त एक सिंगल घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि थोडंसं आउटफील्ड खराब असल्या कारणाने 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. समीर शेख गोलंदाजी मार्कवर आहे. मुंबईवरून आज मुरुड तालुक्यामध्ये दाखल झाला आहे, परंतु आता पहिल्या 2 बॉलचा आपण जर इथे अनालिसिस बघितलं तर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडंसं लक्ष द्यावे लागेल. इथे जर जिंकायचं असेल तर झैनब 11 मजगाव या संघाला आता चांगली बॅटिंग मात्र साकावी लागेल. काय जबरदस्त फटका सजवलाय, क्या बात आहे. 100 पैकी 100 मार्क्स आपण या फटकाला देऊया. कमॉन डीजे. कारण बिहाइंड द विकेट आपण असे फटके त्याच्या माध्यमातून पाहतोय. काहींना हार्दिक पांड्याची देखील आठवण झाली असेल, त्याच्या माध्यमातून देखील आपण फ्लिकचे जे फटके पाहतोय आणि तोच फटका मैदानामध्ये आपण पाहिलं तर तौफिक याच्या माध्यमातून पाहिला. 6 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत, परंतु इथे मात्र एक सिंगल धाव 22 स्वरूपात घेतली जाईल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर. 3 ओव्हरची तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 4 बॉल झालेले आहेत, अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 24 धावा आलेल्या आहेत. या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले किंवा चौकार षटकार लगावला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल. कारण आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि 24 धावा या धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा सुमित धोंगडे स्ट्राईक एंडवरती आहे. कशा पद्धतीने खेळ साकारणार आहे, युट्यूबवर देखील बरेचसे प्रेक्षक आता जॉईन झालेले आहेत सुमित धोंगडेची बॅटिंग पाहण्यासाठी. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाने दाखवून दिले सुमित जरी सुमित धोंगडे असेल तरी देखील माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहे आणि माझ्याकडे खऱ्या अर्थानं गोलंदाजीवरती असलेलं प्रभुत्व आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या जर आपण 5 बॉलचा विचार केला तर एक षटकार जरूर दिला, परंतु तदनंतर खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहिली. जसं की जीवनामध्ये कधी कधी संकट आले की आपण जशी वापसी करतो तशीच टेनिस क्रिकेटमध्ये वापसी करायची गरज असते आणि ती गरज अर्थातच समीर यांनी ओळखली आणि आता पहिल्या 5 बॉलमध्ये खूप चांगली गोलंदाजी. अंतिम बॉल असणार आहे. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. चांगला बॉल, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त. बॅटिंग करत असताना 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि आता अंतिम ओव्हर असणार आहे, स्लॉग ओव्हर. या स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ असेल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे
2023 यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आपण आहोत सर्वजण रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील एक आदर्श शिगरे गावामध्ये, जिथे एक मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 77,770 रुपये आणि आकर्षक चषक, तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 44,444 आणि आकर्षक चषक, अशी विविध स्वरूपाची आपण चषक पाहतोय. त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, या सर्व ज्या ट्रॉफीज पाहतोय हे खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहत आहोत. जे प्रथम क्रमांकाचं आणि द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक पाहतोय हे पारितोषिक तुकाराम दादा पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आलेलं आहे. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचसाठी जे आपण सामनाविरुद्ध जे चषक देतोय हे चषक अर्थातच सैफ अली मजर परदेसी या साहेबांकडून आलेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतोय. अंतिम ओव्हर, काय जबरदस्त ताकद आहे, जबरदस्त फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. मग मी थोडंसं समालोचन करताना कन्फ्यूज झालोय. या ठिकाणी बॅट फिरवण्याची जी मोशन आहे ती एकदम स्लो आहे, पण जेव्हा बॅटवरती जो बॉल लागतो तेव्हा तो एकदा एवढा फास्ट जातो की काय नक्कीच पाहावं लागेल. या फलंदाजाकडे खूप चांगल्या पद्धतीने ताकद आहे, कारण अगदी सहज बॅट फिरवली होती. परंतु ज्याला म्हणतात ना की टायमिंग फार महत्त्वाचं आहे, त्या टायमिंग मैदानामध्ये पाहायला मिळालं. 6 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 30 धावा. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. फुलटॉस बॉल आणि अशा पद्धतीचे फटके आपण खेळू शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत षट. इथे रिव्ह्यू साठी इशारा येतो आणि पंचांनाच मी विनंती करतोय आपण इथे पाहण्यासाठी यायचंय. पंच, इथे आपण वेस्ट हाईट पाहणार आहोत. जर वेस्टच्या वरती असतील हा बॉल तर नो चेंडू दिला जाईल, परंतु वेस्टच्या खाली असेल तर हा चेंडू ग्राह्य धरण्यात येईल. तर आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून निर्णय पाहणार आहोत. तर या ठिकाणी धावसंख्या आतापर्यंत 36 झालेली आहे, परंतु जर नो बॉल इथे ग्राह्य धरला, जर नो चेंडू असेल तर मग 37 होईल. जर 3 षटकार लगातार लगावले, 2 तर ऑडी त्यांनी मारलेलेच आहेत, पण तिसरा षटकार जर लगावला तर मुझफ्फर वाळवटकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पहा येथे षटकार सलग 3 मारणार का हे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, पण ते एक चांगला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न, कारण थोडंसं संघ बॅटिंग करणारा बॅकफुटवरती होता, धावेसाठी स्ट्रगल करत होता. परंतु अंतिम ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर इथे पहिल्याच बॉलवरती षटकार आणि पंचांचा इशारा इथे नो चेंडूचा येतोय आणि समीकरण लागू होणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, म्हणजेच उघडा डोळे बघा नीट, आता आला आहे फ्री हिट. त्या फ्री हिटचा फायदा मात्र उचलणार का हे पाहणे योग्य असणार आहे. तौफिक आज जबरदस्त फॉर्म मध्ये दाखवून देतो की मी सुद्धा आयकॉन आहे. माझ्याकडे सुद्धा जरी मी लोकल बाईज असलो तरी देखील माझ्याकडे आयकॉन पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि तेच मैदानामध्ये पाहिलं. अंतिम ओव्हरमध्ये पहिल्याच एका बॉलमध्ये 13 धावा. बरेच जण म्हणतात की एका बॉलमध्ये 13 धावा येऊ शकत नाहीत. हे पहा इथे उदाहरण आहे, एका बॉलमध्ये 13 धावा या फलंदाजाने घेतलेल्या आहेत. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस बॉल इथे पुन्हा एकदा ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला. इथे एक धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिल्या. तर 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 2 बॉल अर्थातच 2 चेंडू फक्त झालेले आहेत. येणारे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पाहूया कशा पद्धतीने क्रिकेट असणार आहे. तौफिक स्ट्रायकिंग एंडला आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने प्रभावित केलंय.
माझ्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आज फलंदाजाचा दिसून येतोय. जबरदस्त पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर तौफिकने आज मात्र इथे सर्वांना वेळ लावले. कमॉन डीजे. तर धाफलकावरती धावा 45 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. अप्रतिम अशी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तौफिकने आज मात्र दाखवून दिलेले आहे की माझ्याकडे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग आहे. तौफिकसाठी मुझफ्फर वाळवटकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. ही मॅच समाप्त झाली की आपण ते घेऊन जायचं आहे. पहिल्या षटकामध्ये जेव्हा आदिभाईने 4 धावा दिल्या तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित बॅटिंग करणारा संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल की काय, परंतु क्रिकेटमध्ये ऑलवेज एव्हरी प्रेडिक्शन इज अ फेल. तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढलेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज तौफिक बॅक टू दी पॅव्हिलियन. 5 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली तौफिकने. तर तौफिकसाठी एकदा जोरदार डान्सचा वर्षाव करायचा ज्याने 29 धावेचं योगदान दिलेलं आहे. आणि एक आयकॉनची जी भूमिका आहे ती आज तौफिकने मात्र केलेली आहे. बॉटम बेज लागली होती आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र क्लिअर होऊ शकला नाहीये, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये आता पाहायला मिळतोय. अक्षय मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. अंतिम इथे जर षटक चालू आहे त्यापैकी इथे आडव्या बाटने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव घेतली जाईल. आणि पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर सुमित धोंगडे हा स्ट्राईक एंडवरती येतोय. ₹46 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या षटकातील अजूनही अंतिम बॉल लास्ट बॉल असणार आहे. लास्ट बॉलवरती पाहूया काय येणार. चौकार येणार आहे, षटकार येणार आहे. अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती मात्र एक नाहीये, तिथे सिंगल धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला. बॅटिंग करत असताना झैनब 11 माझगाव या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये इथे 47 धावा पूर्ण केल्या. तर 48 मध्ये 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. शादाब उझेर 11 शिग्रा या संघाला जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर 48 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने पूर्ण करणार, द्वितीय सत्रामध्ये कोण बाजी मारणार, या स्पर्धेमध्ये कोणाचं आव्हान सुरू राहणार आणि कोणाचं आव्हान संपुष्टात येणार हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अलिबाग नवगाव येथील यासीन बर्चेसर यांना. धन्यवाद.
धन्यवाद डीजे मास्टर संगमेश. जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 48 धावांची गरज. हॅलो, शीघ्र विपक्ष मजगाव या दोन संघादरम्यान आपण पाहतोय हा सामना. शादाब उझैर 11 शिगरे आणि जैनब 11 मजगाव या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सलामी बल्लेबाज के रूप में हुसैन टाके और उनके साथी बल्लेबाज निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरण अलीबाग. हुसैन टाके तो सीधा विकेटों के ऊपर और इसी वजह से दूसरे रन के लिए यहाँ पे खतरा साफ मंडरा रहा था. बाएं हाथ का बल्लेबाज और राइट हैंडेड बल्लेबाज का कॉम्बिनेशन सलामी बल्लेबाज के रूप में हमने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बहुत मर्तबा देखा है. कालू वितरना, सनत जयसूर्या को हमने देखा है. उसी के साथ साथ सौरभ गांगुली और सचिन रमेश तेंदुलकर को हमने देखा है. और ये थोड़ा सा सरदर्द होता है गेंदबाज और कैप्टन के लिए, क्योंकि बार बार फील्डिंग में परिवर्तन करना, बदलाव करना, उसी के साथ साथ अपने टप्पे में, अपने लाइन एंड लेन में तब्दीली करना. जी हाँ, बहुत ही बढ़िया स्क्वायर कट और सुमित डोंगरे के बगल से उस गेंद को निकाल दिया है. डीप कवर सीमा रेखा के बाहर गेंद दंदन. खूबसूरत, मगर मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात है. सीधा फील्डर को ढूंढ लिया था. इसी वजह से एक ही रन पर यहां पे बल्लेबाजों को संतोष करना पड़ा. इस एक रन के साथ निखिल पहुंचे 5 पर और टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन. 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 2 गेंदें अभी भी शेष. पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है 30 गज के दायरे में. आहा, स्लो ओवर 1 गेंद बिल्कुल परख नहीं पाए थे. अपने उंगलियों को फेरा था, रफ्तार में धीमापन लाया था. ये कलात्मकता हर गेंदबाज में होना आजकल बहुत ही जरूरी है. और तौफीक के पास बहुत सारा एक्सपीरियंस है. एक्सपीरियंस का पूरा फायदा उठाया उन्होंने. शायद हुसैन टाके की बल्लेबाजी को उन्होंने देखा था मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट रखा था, और इसी वजह से इस बल्लेबाज की वीकनेस क्या गिर फंस गए. फंस गए और इसी के साथ और एक बैक टू बैक दूसरा झटका और एक आइकॉन खिलाड़ी मैदान से बाहर.
डगआउट का रास्ता नापा और मैदान से बाहर निकल पड़े थे। और हर खिलाड़ी में ये स्पोर्टमैन स्पिरिट हमें देखने को नहीं मिलता और इसीलिए उनकी सराहना यहाँ पे जरूर होगी। इस बीच नए बल्लेबाज आफ्ताब टाके स्ट्राइकिंग एंड पर, मगर गेंदबाज ओमकार की भी यहाँ पे तारीफ बनती है। ओमकार ने पहली गेंद पर एक बड़े बल्लेबाज को चलता किया है। बल्लेबाजी करने वाली टीम अब यहाँ पे संकट में घिर चुकी है। संकट मोचक यहाँ पे बनना पड़ेगा किसी एक बल्लेबाज को। ओहो, फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर कट होकर निकल गई। पूरी तरीके से चक गए थे, विकेट कीपर भी चक गए पराग खोत, और बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। इससे एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर। अब यहां से 40 रनों की और जरूरत। 16 गेंदें बची है और 40 रन जीतने के लिए। जी हाँ, वाइड यॉर्कर करने का प्रयास शम्मो शेख को। शम्मो ने हालांकि उस गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, उस गेंद का पीछा किया, अपने बल्ले से कहीं ना कहीं टच करने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। तेज तर्रार गेंद ओमकार की, बल्लेबाज शम्मो को चकाती हुई विकेट कीपर के हाथों में। जी हाँ, इस मरतबा बैडमिंटन स्ट्रोक हमें देखने को मिला। बहुत ही कमाल की गेंदबाजी यहाँ पे हो रही है। गेंद हार्ड लेन से टप्पा खाने के बाद उछल रही है, विकेट को पूरी तरीके से मानो परख लिया है। कहाँ पे बाउंस है, कहाँ पे गेंद नीचे रह रही है, कहाँ से गेंद कट करनी चाहिए, उसका पूरा जायजा यहाँ पे लेते हुए गेंदबाजी कर रहे हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जी हाँ, इस मरतबा देखा ना ताओ, आफ्ताब के बल्ले से आता हुआ ये कमाल का सिक्सर। ये ओवर बहुत ही जबरदस्त घट रहा था, मगर अचानक एक ओवर पिच गेंद और उसका पूरा फायदा उठाया आफ्ताब ने और उसे 6 रन के लिए खेला है। समीकरण यहां से थोड़ा सा बिगड़ता हुआ नजर आएगा ऐसा लग रहा है। आफ्ताब फिर से एक बार स्ट्राइकिंग गेंद पर। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, हालांकि ओवर पिच गेंद थी, मगर फिर से एक बार गेंद को काटा था और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अंतिम एक गेंद ये बिंदी और उसी के साथ ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 15 रन। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे गेंदबाज तौफीक खिदमतगार ने और एक सफलता अपने नाम की थी। इस ओवर में ओमकार ने 8 रन खर्च किए हैं और उन्होंने भी एक सफलता अर्जित की है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। हालांकि पहले बल्लेबाजी करते हुए मजगांव टीम के भी 2 ओवर के समाप्ति के बाद 14 रन हुए थे, मगर उसके बाद उन्होंने हल्ला बोल किया था। तीसरा और चौथा ओवर काफी महंगा घटा था, इस वजह से एक बड़ी रनों की संख्या हमें यहां पे नजर आ रही है। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कुल मिला के जीतने के लिए 48 रनों की जरूरत। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 33 रनों की जरूरत। 12 गेंदों में अगर कम से कम 4 बड़े स्ट्रोक आते हैं तो यहां पे काम बन सकता है, और 12 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता, वो काबिलियत और वो सलाहियत इस बल्लेबाज में जरूर है। एज आइकॉन के रूप में आज यहाँ पे खेलने के लिए आए हैं शम्मो शेख, मैन फ्रॉम गोवंडी। आज अपने बल्ले का जौहर दिखाना होगा शम्मो को। उनकी टीम को सख्त जरूरत है, उनके ऊपर काफी भरोसा है, यकीन है। इस बीच उनको रोकने के लिए नए गेंदबाज आए हैं वैभव अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। यह निर्णायक ओवर होगा। इस ओवर में अगर रन आते हैं तो यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जा सकता है, और इस ओवर में अगर रनों को सुखा दिया, कुछ हद तक यहाँ पे विकेट चटकाए, तो फिर यह मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में ही जाएगा। इस बीच हाफिज कबले
हाफिजु कबले, इनसे मेरी गुजारिश है कि आप मंच पे आके तशरीफ रखिए। हाफिजु कबले। शम्मो शेख ने हालांकि ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश की थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और गेंद थर्ड मैन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन चुरा लिया। मगर अब एक एक रन से काम नहीं बनेगा, अब बड़े स्ट्रोक की दरकार है। जैसे मैंने कहा कि कम से कम जो 11 गेंदें बची है उसमें 4 बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी। 11 गेंदें अभी भी आना बाकी, 32 रनों की जरूरत। जी हां, आफ्ताब ने फिर से एक बार बैकफुट पर आकर उसे पुल किया है। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। पे 10 गेंदें बची है, 26 रनों की जरूरत। देखिए जैसे मैंने कहा कि यहाँ पे बड़े स्ट्रोक आएंगे, फिर से एक बार मैच जीतने की ललक यहाँ से पैदा होगी, उम्मीद की किरण यहाँ से जगेगी। एक छक्का तो यहाँ पे आया है मगर एक छक्के से काम नहीं बनेगा। जो 10 गेंदें बची है उन 10 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी। मगर देखिए यहाँ पे चौका दिया है आफ्ताब ने मात्र 4 गेंदों का सामना किया और 2 छक्के लगाकर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करते हुए। हालांकि शम्मो शेख का बल्ला यहाँ पे खामोश, 3 गेंदों में मात्र 2 रन बनाकर खेल रहे हैं, मगर आफ्ताब अपनी अंदाज में, अपने ही स्टाइल में। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे अक्रॉस द लाइन खेला था, पुल करने की कोशिश की थी। सुबीत डोंगरे वहां पे मौजूद, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े शम्मो शेख। ओहो, बाल बच गए हैं। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में एक एक रन के लिए जद्दोजहद, एक एक रन के लिए मशक्कत और मेहनत यहाँ पे करनी पड़ रही है। अब यहाँ पे आप सभी को पता चला होगा कि एक एक रन कितना कीमती होता है। हालांकि स्ट्राइकिंग एंड पर आफ्ताब को ही लाने की कोशिश यहाँ पे हो रही है। शम्मो शेख जानते हैं कि जितने ज़्यादा स्ट्रोक आएंगे आफ्ताब के बल्ले से और अंतिम ओवर में ये फिर आसान होगा मैच जीतना। और अंतिम ओवर में वो भी अपने हाथ खोलेंगे, अपना कंधा खोलेंगे। मगर ज़्यादा से ज़्यादा आप सेट बल्लेबाज और जो आत्मविश्वास से लबालब भरे हुए बल्लेबाज है आफ्ताब टाके, उनको स्ट्राइक एंड पर खेलने का मौका देते हुए। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, मगर उसे खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, मगर वहां पे खराब फील्डिंग। बाल बच गए, ज्यादा नुकसान नहीं यहाँ पे होगा। पहले नजर में ऐसा लग रहा था कि यहाँ पे 4 रन मिलेंगे, मगर आउटफील्ड खराब होने की वजह से 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। और इसी बीच सन्माननीय जामदार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय ऋषिकांतजी डोंगरीकर यांच्या वतीने आम्हाला इथे 3000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। मी ऋषिकांत डोंगरीकर यांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। रनों की संख्या देखिए, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से जीतने के लिए 22 रनों की और जरूरत। 8 गेंदें बची है, 8 गेंदें 22 रन, मैच जीता जा सकता है। अभी भी 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में होगा। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए ज्यादा सपोर्टर यहाँ पे नजर आ रहे हैं क्योंकि लोकल बॉयज। ओहो, वाह वाह वाह, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा। आणि याच दरम्यान सन्माननीय मानसिंग साहेब यांच्यातर्फे 2000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे। मी या सर्व देणगीदारांचे या मंडळातर्फे
फ्रेंड्स ग्रुप शिग्रा यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। इस ओवर में 2 छक्के आ चुके हैं, अब 7 गेंदें बची है। इन 7 गेंदों में क्या और 2 बड़े स्ट्रोक आएंगे? अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो यहाँ पे इस मैच को जीतने से कोई नहीं रोक सकता। शादाब उजैर 11 शिग्रे। जी हाँ, ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे कारपेट के सहारे खेला है। गेंद मिड विकेट की दिशा में भाग रही है, मगर वहां पे फिर से एक बार बल्लेबाजों ने 2 ही रन लेना मुनासिब समझा है। ज्यादा यहाँ पे रिस्क लेना जरूरी नहीं है, क्योंकि इस ओवर में अच्छे खासे रन बरसे हैं। 2 छक्के और तकरीबन 3 मरतबा यहाँ पे दोहरा रन हमें देखने को मिला। कुल मिला के 19 रन इस ओवर में आए। अब जीतने के लिए अंतिम 6 गेंदों में 14 रनों की जरूरत। 6 गेंदे और 14 रन। जैसे मैंने कहा था कि 4 बड़े स्ट्रोक की जरूरत है, 2 बड़े स्ट्रोक तो यहाँ पे आ चुके हैं और दोहरे रन तकरीबन 3 मरतबा, सिंगल रन 1 मरतबा, 19 रन इस ओवर में जुटा लिए हैं। 6 गेंदों में अगर 19 रन आ सकते हैं तो और बचे हुए 6 गेंदों में 14 रन भी आ सकते हैं। मगर देखिए, तपती हुई धूप, सूरज की किरणें और यहाँ पे खिलाड़ी थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं, क्योंकि बार बार लगातार दौड़ लगाकर 2-2 रन मुकम्मल करना जितना हमें आसान दिखता है उतना आसान नहीं है। क्योंकि एक मरतबा जाकर वहां पे देखिए और दौड़ लगाकर देखिए, बहुत मुश्किल होता है। पूरी जान लगानी पड़ती है, जान जोखिम में डालनी पड़ती है दूसरे रन के लिए और तीसरे रन के लिए। मगर देखिए, मैच को जीतने का ये जुनून और मैच को जीतने के लिए की गई मेहनत और मशक्कत यहाँ पे क्या रंग लाएगी। मगर आफ्ताब ने सही मायनों में काम किया है जबरदस्त। हुसैन टाके हालांकि असफल रहे, नाकामयाब रहे, मगर उनके सगे भाई यहाँ पे उनकी कमी को दूर करते हुए शम्मू शेख अब पहली मर्तबा फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बहुत देर के बाद पूरी तरीके से अब जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ओढ़नी होगी। 6 गेंदों में 14 रनों की जरूरत है। अब अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। मुदस्सिर अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर, निर्णायक ओवर लेके आए हैं। लोकल बॉय, मगर लाइन एंड लेन बहुत ही बढ़िया होती है इस गेंदबाज की। राइट आर्म ओवर द विकेट। देखिए, मैंने पहले ही कहा था ये खिलाड़ी इसीलिए जाने जाते हैं। अलग अलग तरह की गेंदबाजी, सही लंबाई, सही दिशा, बहुत ही अच्छी तरीके से पकड़ते हैं। बल्लेबाज को बहुत जल्दी भाप लेते हैं। स्लोवर वन भी उनके स्टॉक में है, तो स्लोवर वन का भी बहुत ही बखूबी इस्तेमाल करते हैं। शम्मू शेख जैसे बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना इस वक्त इतना आसान नहीं है। मगर मुदस्सिर फिर से एक बार, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, और क्या कमाल का ये प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, गोली के खेलने के लिए उन्हें बुलाया गया है। आज सही मायनों में उनका इम्तिहान होगा और मुदस्सिर की भी कसौटी होगी। 4 गेंदें बची है, 10 रनों की जरूरत। क्या एक बड़ा स्ट्रोक यानी छक्का आएगा या यहाँ पे विकेट चटकाएंगे मुदस्सिर? दिलों की धड़कनें तेज हो रही है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच। ओहो, ये देखिए चकमा दिया आखिरकार शम्मू शेख को, और जैसे मैंने कहा उसी के ऊपर खरे उतरते हुए गेंदबाज मुदस्सिर और शम्मू शेख बैक टू द पेविलियन।
रजा हमदारे। रजा का मतलब होता है इच्छा, आकांक्षा, आरजू। क्या यहाँ पे अपने टीम की आरजू और इच्छा, आकांक्षा, अपने टीम की रजा यहाँ पे कंप्लीट करेंगे, पूरा करेंगे? रजा के ऊपर अब जिम्मेदारी, क्योंकि स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका अब यहाँ पे नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज को कब मौका मिलेगा खेलने का, ये भी देखना होगा। मगर मुदस्सिर की तारीफ तो बनती है इस सिचुएशन में गेंदबाजी करते हुए। जी हाँ, फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे पुल कर दिया है। कारपेट के सहारे गेंद मिड विकेट की दिशा में, मगर अब यहाँ पे एक ही रन लेना चाहेंगे। स्ट्राइकिंग एंड पर आफ्ताब को यहाँ पे लाकर खड़ा किया है। अब सारी निगाहें, सारी उम्मीदें आफ्ताब के ऊपर। 2 गेंदें 9 रनों की जरूरत, यानी 2 के 2 बड़े स्ट्रोक, एक छक्का और एक चौका यहाँ पे बेहद जरूरी है। क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा तो ही इस मैच को जीवित रख पाएंगे। मुदस्सिर ने अब तक तो बहुत ही बढ़िया काम किया है। जी हाँ, मगर पुल तो किया है, मगर यहाँ पे एक ही रन मिलेगा शायद। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरे रन के लिए कमाल का थ्रो। आहा हा, क्या बात है। सुमित डोंगरे प्रोफेशनल खिलाड़ी है और इसी के साथ आफ्ताब टाके मैदान से बाहर। थर्ड मैन में एक फील्डर तैनात किया है। अगर वाइड गेंद होती है या नो बॉल गेंद होती है और विकेट के पीछे अगर गेंद भागती है तो फिर उसे चौके से रोकने के लिए एक फील्डर को दूर खड़ा कर दिया है। जी हाँ, अंतिम गेंद के ऊपर 6 रन। वाह वाह वाह, मगर देर कर दी मेहरबा आते आते। और जैसे वैसे इस मैच को जीत लिया है मजगांव टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। देखिए, जीत जीत होती है, वो 1 रन से हो या 50 रन से या 20 रन से, जीत जीत होती है। ज़ैनब 11 मजगांव, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए